नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवला होता मसूर पालक खिचडा। आता हा जसं नाव मोठं आहे तसं बनवायला एकदम इझी आहे। त्याच्यासाठी मी सर्वात आधी काय केलेलं आहे, ही जी अख्खी मसूर आहे ती पहिले 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। ती व्यवस्थित भिजल्यानंतर आपला इंद्रायणी किंवा बासमती तांदूळ कोणचा पण असेल तो तुम्ही घेऊ शकता, तो घेतलेला आहे। त्यानंतर पालक एक वाटी मी चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता कुकरला मी थोडेसे लसूण आणि जिरे टाकून व्यवस्थित 2 शिट्ट्या करून घेतलेला आहे। आणि मग नंतर परत आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला हा खिचडा बनवायचा आहे म्हणून ते व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे। तुम्ही त्याला वरतून सुद्धा तडका देऊ शकता। मी कढईमध्ये तडका दिलेला आहे। त्याच्यामध्ये मी मोहरीची फोडणी दिलेली, लसूण टाकला, एक लाल मिरची, कढीपत्ता टाकलेला आहे। त्यानंतर हळद, आपला गरम मसाला, मीठ चवीनुसार हे सर्व टाकून घेतलं आणि आपला खिचडा तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू